नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात? शेतकरी मुलगा ह्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करतो। आपण आज जालना मार्केटला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोंड्यामध्ये मार्केटमध्ये सध्या नवीन गहू यायला लागले। तर नवीन गहू काय भाव आहे बीटद्वारे जाणून घेऊ नवीन गव्हाचे बाजार भाव। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला इथं बीटद्वारे जाणून घेऊ। बीट लाईव्हमध्ये सुरू आहे, तुम्ही बघू शकता गव्हाची क्वालिटी एकदम जोरदार आहे। नवीन गहू आहे, बघूया आपल्या शेतकऱ्याचे गहू काय भाव विकते। तर तर हा गहू विकलेला आहे 3050 रुपये ह्या गव्हाला भाव लागला। तुम्ही बघू शकता क्वालिटी सुपर होती एकदम नवीन गहू। तीन 3063 टिकलेला आहे गहू, तुम्ही बघू शकता। तीन बार भाव 3059 टिकलेला तुम्ही बघू शकता। 3171 गेलेला आहे गहू, तुम्ही बघू शकता। 2800 बाजार भाव 50 50 सगळीकडे नवीन गहू सध्याला तुम्ही बघू शकता। 3050 चालू आहे। 3050 50 50 50 50 50 करू घ्या। आणि शेख दोन टाका 3050 रुपये ह्या गव्हाला भाव लागलेला होता, पण शेतकऱ्यांना दिला नाही कारण की त्यांचा माल सुपर होता, त्यांना भाव जास्त पाहिजे होता। आणि आज साहजिक आहे शेतकऱ्याला भाव भेटणं माल सुपर असल्यावर। टँकिंग चालू आहे। किती वेळ बीट थांबली काका? बीट झाली कशी? शेतकरी मित्रांनो, बीटद्वारे नवीन गव्हाचे बाजारामध्ये काय भाव आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। आपण 2-3 ठिकाणची बीट बघितल्यानंतर लक्षामध्ये आलं आहे की आज मार्केटमध्ये 3000 पासून तर 3250 पर्यंत असे गहू विकलेले सध्याला। व सध्याला मार्केटमध्ये गव्हाची आवक कमी आहे, त्यामुळे चांगले टिकून भाव आहे व असे समोर भाव टिकून राहतील। टोटल शेतकऱ्याला असे भाव भेटतील अशी सगळे शेतकऱ्याची एक आशा असते। पण मित्रांनो, काय होतं माहीत का, टोटल शेतकऱ्याचे मार्केटमध्ये गहू ज्यावेळेस विकायला येतात ना त्यावेळेस कुठेतरी भाव तुटते, त्यावेळेस खूप बेकार वाटतं। कारण की टोटल शेतकऱ्याला समाधान शेतकरीला म्हणजे व्यवस्थितपणे भाव भेटत नाही, हे खूप मोठी गोष्ट आहे। सुरुवातीला भाव भेटतात ती चर्चा सगळीकडे चालते। 3032 भाव विकले व ज्याचे गहू 2500 ते 2400 रुपये नंतर शेवटला विकतात त्यांची कोणी विचारपूस करत नाही। अशा प्रकारे सध्याला शेतकऱ्याची अवस्था झाली आहे। हमी भाव आपल्याला कधी भेटला नाही
व हमी भावामध्ये पण माल देऊन आपल्याला सध्याला पुरत नाही, अशी परिस्थिती आलेली आहे. शेतकऱ्याचं जीवन म्हणजे संघर्षाची कहाणी. ही कहाणी खूप एक शेतकरी जाणू शकतो, किती कष्ट करावं लागतं, त्यावेळेस सोन्यासारखा माल आपला मार्केटमध्ये विकायला येतो. शेतामध्ये राबावं लागतं. त्याला जर मातीमोल जर मार्केटमध्ये भाव विकत असेल तर शेतकऱ्याची तळपायाची आग ही मस्तकामध्ये जाणार साहजिक कसे, पण त्याला नाईलाज आहे, शेतकरीचा आवाज कोणी उठू शकत नाही. तर असेच भाव आपल्याला टिकून राहतील. आशा करतो मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.